महत्वाचा आहे. या सेशन पाहिल्यानंतर ना तुम्हाला कंपल्सरी 2 ते 3 मार्क मिळणार आहेत. कारण हा सेशन बेसिक वरती आधारित आहे. बेसिक म्हणजे काय आहे, की जिथं सुरुवात होते, आता ऍक्च्युली काय असतं, टीईटी मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे स्कोरिंग होणं. आणि स्कोरिंगसाठी थोडं गणित चांगलं असणं खूप गरजेचं आहे. गणितातल्या काही कन्सेप्ट चांगल्या झाल्या की ते होऊन जातं. लहानपणी म्हणा किंवा शालेय शिक्षणामध्ये आपलं गणित जर पक्कं झालं नसेल तर गणिताच्या विषयी आपल्या मनामध्ये शंका तयार होते. आणि आजचं जे सिच्युएशन आहे, आजची सिच्युएशन अशी आहे की जर आपल्या डोक्यामध्ये गणिताच्या संकल्पना स्पष्ट झाल्या, बघा मी काय म्हणतोय, संकल्पना स्पष्ट झाल्या तर गणित अवघड नाही. आणि प्रॉब्लेम काय होतो, आपण त्या संकल्पना व्यवस्थित समजून घेत नाही, म्हणून आपल्याला गणित अवघड वाटतो. बाकी काही नाही. बरोबर आहे का? गणित अवघड असणं असं काही सुद्धा नसतं. गणित सोपा आहे, मुळात तो सोपा विषयच आहे आणि तो एक स्कोरेबल आहे. फक्त कारण काय आहे, की आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही, त्याच्या संकल्पना आपण व्यवस्थित समजून घेतल्या नाही, म्हणून आपल्याला गणित अवघड वाटतो. आजचं सेशन पूर्ण झाल्यानंतरनं तुम्हाला संख्या आणि संख्यांचे प्रकार आणि यावरती येणारे जे काही प्रश्न आहे, यावरचे प्रश्न तुम्ही नक्कीच 100% सोडवू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही हमखास मार्क मिळवू शकता. उदाहरणार्थ मागच्याच वर्षी किंवा मागच्या गेल्या 4-5 वर्षाच्या ज्या काही मागील प्रश्नपत्रिका पाहिल्या आपण, तर संख्या आणि संख्यांच्या प्रकारावर 1, 2, 3 प्रश्न तरी येतात. उदाहरणार्थ नैसर्गिक संख्या, परिमेय संख्या आणि त्रिकोणी संख्या या संदर्भामध्ये काही प्रश्न आलेले आहेत पहा. बरोबर आहे का? एखादी संख्या दिली जाते आणि ती संख्या त्रिकोणी आहे का विचारलं जातं किंवा एखादी संख्या देऊन ती मूळ संख्या आहे का विचारलं जातं किंवा एखाद्या संख्येचं बेरीज दिली जाते आणि त्याचं उत्तर खाली विचारलं जातं. तर ह्या संख्यांच्या जर संकल्पना आपल्या स्पष्ट झाल्या, तर विचारलेल्या प्रश्नाकडे पाहिल्यानंतरनं लगेच उत्तर येण्याची शक्यता जास्त असते. किंवा जेव्हा आपण या संख्यांचे ज्या संकल्पना आहेत, त्या संकल्पना स्पष्ट करून घेतल्यानंतरनं. बरोबर आहे का? मी काय म्हणत आहे ते तुम्हाला कळलं का? हो सर. समजतंय? आणि आपण जे काही आजचा तास पूर्ण करणार आहोत, त्या तासिकेमध्ये तुम्ही बोलत राहणं पण गरजेचं आहे. कारण तुम्हाला गणित शिकायचं, मला नाही. बरोबर आहे का? कारण आजचा तास आपण याच संकल्पनात्मक गोष्टीवरून पुढे घेऊन जाणार आहोत. याच्यातले प्रश्न पाहणार आहोत. मागील प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न पडले तेही पाहणार आहोत. हं? या सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. आता मागील प्रश्नामध्ये काही प्रश्न असे पण होते बघा. 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? होतं का नाही? आता तुम्ही जर 150 मार्काचे पेपर सोडवले त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेतरी दिसलेलं पण असणार आहे नैसर्गिक संख्यावरती. मग अशा वेळेस ते सोडवत बसायचंय का आपल्याला? तर त्याच्यातले काही ठोकताळे वगैरे माहीत असणं सुद्धा गरजेचं आहे. आता संख्या कुणाला म्हणायचं? संख्या कशाला म्हणायचं? कोण सांगेल? संख्या कुणाला म्हणायचं? संख्या? जे वस्तू मोजता येतो त्याला संख्या म्हणतात. बरोबर, बरोबर मोजता येणं. संख्या म्हणजे बरोबर आहे, नंबर्स. ज्याला म्हणतो आपण काउंट आहेत, काउंटेबल आहेत, आहे की नाही? ज्याला काउंट करता येतं, ते आपण पूर्णपणे संख्या म्हणतो. मग ह्या संख्यांचे काही प्रकार आहेत, बरोबर आहे की नाही? संख्या म्हणजेच काय आहे? मोजणी. आपण मोजणी करतो किंवा एखादा क्रम निश्चित करतो. त्याचा परिणाम दर्शवतो, आहे की नाही? हा पहिला आला, दुसरा आला किंवा ही एक संख्या आहे, 2 आहेत, 10 केळी आहेत, 100 बटाटे आहेत, 3 टमाटे आहेत, 4 गाजरं आहेत आणि 2 पोरं आहेत, 3 पुरी आहेत. हे आपण ज्या संख्येने सांगतो, ज्याला मोजतो, ज्याला क्रम देतो, आहे की नाही? अशा गोष्टींना आपण काय म्हणतो? संख्या म्हणत असतो. मग ह्या संख्यांचे काही प्रकार आहेत. कोण सांगू शकेल का काय-काय प्रकार आहेत बाबा? या संख्यांना प्रकार आहेत, बरोबर. पण कोणकोणते आहेत सांगू शकाल का? नैसर्गिक संख्या. व्हेरी नाईस. करेक्ट. समसंख्या, विषम संख्या, वाह! छान, छान. अजून? बघू दे किती येतात तुमच्याकडून. बरोबर मूळ चाललेलं तर संख्या, बरोबर. पूर्ण हां? संख्या, मूळ संख्या. वाह! छान, मूळ छान. संख्या, संयुक्त संख्या. छान, छान, छान. म्हणजे बेसिक आहे आपलं छान आणि तो तुम्हाला आठवत आहे हे सुद्धा छान आहे. संख्या आणि संख्यांचे प्रकार बघत असताना आठवणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये आज आपण नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या, हं, त्याचबरोबर आपण मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, संयुक्त संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, अपूर्णांक संख्या, व्यावहारी समसंख्या, अपूर्णांक, दशांक अपूर्णांक, आवर्ती दशांश अपूर्णांक, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या, वास्तव संख्या. त्याचबरोबर त्रिकोणी संख्या, हे संख्यांचे प्रकार आणि त्यांच्या कन्सेप्ट आणि त्यावर येणारी गणितं, हा भाग आज आपण सविस्तर पद्धतीनं काय करणार आहोत? पाहणार आहोत.
संख्यांच्या जे प्रकार सांगितले ते बरोबर सांगितले का मी? बरोबर सांगितले का पहा? हो, बरोबर सांगितले का? बरोबर आहे, एक पूर्ण संख्या. चला, तर आज आपण या संख्यामधील सगळ्यात पहिली आणि महत्वाची संख्या ज्याच्यावरती प्रश्न आपल्या टीईटी मध्ये येतात, वारंवार येतात, अशा आपण आजची पहिली संख्या आहे ती म्हणजे नैसर्गिक संख्या. कसली संख्या? नैसर्गिक संख्या. त्याला नैसर्गिक आपण संख्या. नॅचरल नंबर सुद्धा म्हणतो. बरोबर आहे की नाही? ज्या संख्यांचा वापर आपण व्यवहारात करतो, बरोबर की नाही, अशा सर्व संख्यांना आपण कसल्या संख्या म्हणतो? व्यावहारिक संख्या म्हणतो, सॉरी नैसर्गिक संख्या म्हणतो. बरोबर आहे की नाही? हो. आता अजून कोण सांगेल बाबा नैसर्गिक संख्या म्हणजे काय, कशाला म्हणायचं? निसर्गातली वस्तू मोजता बरोबर येणारी संख्या. बरोबर वस्तू बरोबर मोजण्यासाठी वापरलेल्या संख्या. एकदम बरोबर एकदम बरोबर. म्हणजे आपण ज्या संख्यांचा वापर मोजण्यासाठी करतो है की नाही, त्या संख्यांना आपण काय म्हणतो? नैसर्गिक संख्या असे म्हणतो. किंवा ज्या संख्यांचा वापर आपण व्यवहारात करतो अशा संख्यांना आपण काय म्हणतो? नैसर्गिक संख्या असं नैसर्गिक संख्या. म्हणतो. परंतु अजून एक गोष्ट महत्वाची आहे, ही जी नैसर्गिक संख्या आहे या नैसर्गिक संख्यांची सुरुवात डॅश डॅश या अंकापासून होते. 1 पासून. 1 पासून. मग शून्य ही संख्या नाही आहे का? मग शून्य काय आहे? आहे का नाही? आहे की नाही लॉजिक? बघा, शून्य ही नैसर्गिक संख्या नाही आहे, म्हणून त्याला आपण नैसर्गिक संख्येमध्ये त्याला घेत नाही. खरं बघायला गेलं तर शून्य ही संख्याच नाही हो. ऋणभारित म्हणजे आपण ज्याला वजा म्हणतो किंवा मायनस म्हणतो, अशा संख्या कधीही नैसर्गिक संख्या असत नाही. नैसर्गिक संख्यांची जी सुरुवात आहे ती 1, 2, 3, 4, 5, 6 असं अनंत संख्या आहे, त्याला आपण काय म्हणतो? नैसर्गिक संख्या आहे. पण लक्षात काय ठेवायचं आहे, नैसर्गिक संख्येमध्ये शून्य येत नाही. तर त्या नैसर्गिक संख्येची सुरुवात ही कशापासून होते? 1 पासून होते. बरोबर आहे? आणि आपण हे जे संख्या आहेत किंवा संख्यांचा संच जो आहे ह्याला कुठल्या संख्येनं दर्शवतात? खरं तर इंग्लिश मधल्या एन या लेटरनं दर्शवतो. बरोबर आहे का? बरोबर आहे का पहा? हो नाहीतर नाही म्हणा, काय तर म्हणा. हा, म्हणजे तुम्ही आहे का नाही मला कळलं पाहिजे ना. दुपारची वेळ आहे, ऊन कडक पडलंय, तुम्ही एसी लावलेला आहे, कूलर लावलेला आहे, सगळं गारगार आहे, झोपायची वेळ आहे, असं ते समोर डिस्प्ले लावलाय आणि झोपेत आहे, असं होऊ नये ना. बरोबर आहे का? नॅचरल नंबर 1. हो सर. हा, झोपले नाही ना? नाही सर. नाही. हा, चल. झोपले नसतील तर प्रश्नांची उत्तर द्यायला काय अडचण नाही. अशा नंबरच्या संचाला आपण काय म्हणतो? एन या लेटरने आपण दाखवतो. एन म्हणजेच काय आहे? एन म्हणजेच काय? नॅचरल नंबर. बरोबर. ओके. आता लहान संख्या जी आहे नैसर्गिक संख्या, सगळ्यात लहान संख्या कोणती आहे नैसर्गिक? 1. बरोबर, एकदम नैसर्गिक संख्या एन ही नैसर्गिक सॉरी 1 ही नैसर्गिक संख्या आहे, ती सगळ्यात लहान आहे. बरोबर. आता नैसर्गिक संख्या रेषेवरती दाखवलेली आहे बघा खाली इथं. ती शून्यापासून सुरुवात आहे, पण शून्य धरायचंय का आपल्याला नैसर्गिक संख्येमध्ये? शून्य धरायचंय का? नाही. लक्षात घ्या, आपण शून्य त्याच्यामध्ये काउंट करणार नाही. म्हणून इथे 1 पासून जी संख्या सुरू होते 1, 2, 3 असा अनंतपर्यंत, या संख्या ज्या आहेत त्या नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्यांची सुरुवात नेहमी 1 नेच होत असते आणि ती असं अनंत संख्यापर्यंत जात असते. आता ह्या संख्या ज्या आहेत या संख्यांचा आपण वापर मोजण्यासाठी करतो. बरोबर आहे? आणि ह्या संख्या नेहमी धनात्मक असतात, ऋण नसतात. -1, 2, 3 म्हणजे ही संख्याची रेषांची लाईन मी तुम्हाला याच्यासाठी दाखवलेली आहे की ही जी आहे ती प्लस आहे. ह्याच्या इकडे जर गेलो आपण, आहे की नाही, संख्यांच्या डावीकडे जर गेलो तर तिथं ऋण चालू होतात. -1, 2, 3, 4, 5, 6, 7. -1, 2, 3 ही नैसर्गिक संख्या आहे का मग? नाही. त्या संख्यामध्ये आहेत ना, दशांक म्हणा किंवा अपूर्णांक म्हणा किंवा ऋण संख्या, अशा प्रकारच्या ऋण संख्या किंवा अपूर्णांक संख्या किंवा दशांश मध्ये दाखवणाऱ्या संख्या या नैसर्गिक संख्या नसतात. म्हणून नैसर्गिक संख्यांचा जो संच येतो तो 1 पासून चालू होतो. बरोबर. आता ह्या नैसर्गिक संख्यावरील क्रिया कधी पण करायला गेलं आपण, जसं की 2 अधिक 3 म्हणा किंवा 7 वजा 4, ह्या संख्या ज्या आहेत ना, ह्या येणाऱ्या संख्याचं जो काही उत्तर असेल ह्या नैसर्गिक संख्याच येतात. बरोबर की नाही? आता त्यांचा गुणाकार, भागाकार, वजाबाकी करता येते. आपण हाताची बोटं मोजतो किंवा पेन, पेन्सिल, पुस्तकं मोजतो किंवा फळांची संख्या मोजतो, आहे की नाही, वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या मोजतो, पायऱ्यांची संख्या मोजतो.
या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे नैसर्गिक संख्यांची उदाहरणं येतात किंवा त्याच्यावर आपल्याला गोष्टी करता येतात. नैसर्गिक संख्यांच्या वरती किंवा नैसर्गिक संख्यांची आपल्याला बेरीज गुणाकार ही नेहमीच करता येते. त्याचा वजाबाकी भागाकार करता येतो, पण काही अटीमध्ये त्याला काही अडचणी किंवा लिमिटेशन सुद्धा असतात. आता ह्या संख्या करत असताना नैसर्गिक संख्यांचं महत्व लक्षात घ्या. आता या नैसर्गिक संख्यातून आपण काय सार काढू शकतो? एक तर महत्वाचं आहे, याची सुरुवात 1 पासून होते. 0 ही संख्या नैसर्गिक नाही, खऱ्या अर्थानं 0 ही संख्याच नाही आपल्याकडे. त्याचबरोबर ऋण संख्या ह्या नैसर्गिक संख्या नसतात. त्यानंतर अपूर्णांक, दशांश ह्या सुद्धा नैसर्गिक संख्या नाही आहेत. बरोबर? ज्या मोजता येतात, ज्याचा आपण दैनंदिन जीवनामध्ये किंवा व्यवहारामध्ये संख्यांचा वापर करतो, त्या सर्व संख्यांना आपण नैसर्गिक संख्या असे म्हणतो. काही संख्या या ठिकाणी आता याच्यावरची उदाहरणं आपण पहिलं ह्या संख्यांचे आपण कन्सेप्ट समजून घेऊयात. मग परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आहेत आणि कशा प्रकारचे प्रश्न असतात हे सुद्धा पाहूयात. बरोबर आहे? समजलं इथपर्यंत तुम्हाला? हो सर. ओके. आता पुढचं आहे ते म्हणजे समसंख्या. सांगू शकाल समसंख्या कशाला म्हणायचं? कशाला म्हणायचं समसंख्या? 2, 4, 6 या 2 ने भाग दोन्ही जाणार. पूर्ण भाग जाणार आहे. हा दोन्ही 2 ने पूर्ण भाग भाग जाणार आहे. जाणार. बरोबर, एकदम बरोबर. म्हणजे ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 असे अंक येतात, त्याला आपण काय म्हणतो? समसंख्या असे म्हणतो. बरोबर आहे का? बघा मी पुन्हा एकदा याची व्याख्या सांगतो. ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 असे अंक येतात, त्याला आपण काय म्हणतो? समसंख्या म्हणतो. अजून एक महत्वाचं लक्षात घ्या, 2 क्रमवार समसंख्यामध्ये कितीचा फरक असतो बरं? 2 क्रमवार समसंख्यांच्या मध्ये कितीचा फरक असतो? 2चा. 3चा कधीच नसतो. तर 2 क्रमवार संख्यामध्ये 2 समक्रमवार संख्यामध्ये नेहमी 2चाच फरक असतो. उदाहरणार्थ 2 मध्ये 2 टाकले की किती येईल? 4 4. आता हे 4 सम आहे का विषम आहे? सम आहे. आता 4 मध्ये परत 2 टाका, काय येईल? 4 प्लस 2 6 काय ही सम. आता 14 मध्ये मी 2 टाकलं, काय आलं उत्तर? 16 हा, मग 16 ही सम आहे का विषम आहे? सम. मग कुठलीही असते, मग नुसती संख्या 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी सम कसली असू दे, या ज्या 2 क्रमवार समसंख्या असतात, मग ते 1 अंकी असू दे किंवा अनंत अंकी असू दे, त्या 2 क्रमवार समसंख्यांच्या मध्ये नेहमीच 2चा फरक असतो. कितीचा फरक असतो? 2चा फरक असतो. 2चा. आणि या 2 अजून एक बघा, ज्याचा फायदा मी तुम्हाला इथंच करून देतो आणि ही कन्सेप्ट कळली की तुम्हाला कसलाही प्रश्नाचं उत्तर येऊ द्या. बघा मी काय नीट सांगतो ते ऐकून घ्या किंवा नोट डाऊन पण करत चला. 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी नेहमी डॅश डॅश असतो. 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी डॅश डॅश असतो. कोण सांगू शकेल बरं? हा, मोठी संख्या असते. नाही, 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी नेहमी 2च असतो. 2च असतो. मी काय म्हणतो पहा, 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी नेहमी 2च असतो. 2 2. हा बघा तुम्ही 2 क्रमवार म्हणले मी, 2 क्रमवार समसंख्यांचा मसावी म्हटलंय. मसावी म्हणजे काय आहे? महत्तम आहे की नाही? महत्तम म्हणजे मोठ्यात मोठी आणि लसावी म्हणजे लघुत्तम म्हणजे लहानातली लहान. यातलं मोठ्यातली मोठी संख्या असते ते 2च असते भाग जाणारी. बरोबर? आता ह्या समसंख्यांच्या ज्या काही महत्वाच्या कन्सेप्ट होतात, आपण समसंख्या कसं ओळखायचं तर तुम्हाला माहितच आहे. सम कशा संख्या ओळखायच्या कोण सांगू शकेल? कसं ओळखायचं बरं? काही प्रश्न विचारतो म्हणजे लक्षात येईल. 2 ने भाग जाणारे आणि 2च्या पटीत येणारे. 2च्या पटीत येणार. व्हेरी नाईस. 2च्या पटीत परत शेवटी काय काय असलं पाहिजे? पटीत म्हणण्यापेक्षा शेवटी काय काय असलं पाहिजे? किंवा एखादी संख्या एकक स्थानी हा 0, 2, 4, सम 6 असली पैकी पाहिजे. करेक्ट. एकदम मस्त उत्तर आहे सर. 0, 2, 4, 6 आणि 8 या 4 संख्येपैकी, या 5 संख्येपैकी कोणती एक संख्या जर शेवटी एकक स्थानी असेल तर ती संख्या काय असते?
काय असते? समसंख्या. समसंख्या. हा. समसंख्या असते. अजून आपल्याला समसंख्येचं वैशिष्ट्य काय सांगता येईल या व्यतिरिक्त? काय सांगता येईल? एक तर त्याला 2 ने निशेष भाग जातो, बरोबर? त्याचबरोबर त्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असतात आणि समसंख्या ह्या ज्या असतात ना जोडीने येतात, जसं की 2, 4, 6, 8, 10, 12 आहे की नाही? आणि विशेष म्हणजे बघा, समसंख्यांची आपण बेरीज केली म्हणजे 2 वेगवेगळ्या समसंख्यांची जर बेरीज केली तर उत्तर कसली संख्या आली पाहिजे? विषम का? सम. समसंख्या. समच आहे. उदाहरणार्थ पहा, आता इथं उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो बघा, लक्षात घ्या. हे बघा, 2 समसंख्या म्हणजे आता 2 अधिक 8 ही दोन्ही समसंख्या आहेत की विषम संख्या आहेत? हो, समसंख्या. सम उत्तर आहे. किती? उत्तर किती येईल? 10. 10 10 सम आहे की विषम आहे? सम. सम मग आहे. ही एकच अंकी असू नये, 2 असू दे, 10 असू दे, 20 असू दे, कितीही अंकाची संख्या असू दे, या 2 समसंख्या जर असेल आणि त्या 2 समसंख्यांची जर आपण बेरीज करत असू तर त्या 2 समसंख्यांची येणारे बेरीज जी आहे, उत्तर जे आहे हे नेहमी समसंख्येमध्येच येतो. 2 समसंख्यांचा गुणाकार केल्यानंतर सुद्धा येणारं उत्तर सुद्धा काय असणार आहे? येणारं उत्तर 2 समसंख्या. समसंख्येत असणार आहे. उदाहरणार्थ पहा, तुम्ही घ्या 12 गुणुले 4. हा, सांगा बघू उत्तर काय येईल याचं? 12 चोक 48. 48 ही संख्या कसली आहे? सम आहे की विषम आहे? समसंख्या. समसंख्या आहे, बरोबर. मग मला सांगा, 2 समसंख्यांचा गुणाकार केल्यानंतर उत्तर कसं येणार आहे आपल्याला? समसंख्या. बरं. आता ही जी संकल्पना आपण स्पष्ट करून घेत आहोत, तुम्ही म्हणाल सर खूप लहान बारक्या मुलासारखं होत आहे. परंतु जेव्हा प्रश्न असा येतो की डायरेक्ट एखादा गुणाकार दिलेला असतो, त्यावेळी ही संकल्पना आपल्याला लागू होईल का नाही? आपल्याला काही वेळेस गुणाकार न करता किंवा एखाद्या संख्येवरील क्रिया न करता त्या प्रश्नांचं उत्तर काढावं लागतं. त्यावेळेस आपल्या काही संकल्पना क्लिअर असल्यानंतर ना ते जास्त खोलामध्ये जायची गरज पडत नाही. बरोबर की चूक? बरोबर की चूक? बरोबर आहे. संख्यांचा जो क्रम आहे किंवा संख्यांचे जे प्रकार आहेत त्या संकल्पना त्यांच्या जर क्लिअर असतील आपलं, तर येणारं उत्तर आपलं नेहमीच एकदम क्लिअर आणि खट्ट असेल. आता बघा, समसंख्यांचा आपण काही अशा सोपे नियम आपण बघूयात किंवा आपण काही नियम पण लक्षात ठेवूयात. आपण कसं की समसंख्यांचं जर बेरीज केली, 2 समसंख्यांची बेरीज केली तर उत्तर काय येणार आहे आपलं? उत्तर कसली संख्या? समच येणार आहे. समच 2 समसंख्यांची वजाबाकी केल्यानंतर येणारं उत्तर कसं असणार आहे? सम. 2 समसंख्यांचा गुणाकार केल्यानंतर उत्तर कसं येणार आहे? समसंख्या. नंतर 2 समसंख्यांचा जर भागाकार केला तर उत्तर त्याचं एकतर सम येईल किंवा तो अपूर्णांकामध्ये येईल. बरोबर? हा. तर ह्यासारखं आपल्याला जे काही प्रकार आहेत ना हे माहित असणं गरजेचं आहे. आता ह्याचा जे काही नियम आहे ह्या नियमानुसार जर आपण गेलो आणि एक खूप मोठी संख्या जर दिली तर याचं उत्तर लगेच आपल्याला सांगता येईल का नाही मला सांगा. आता समजा मी काय केलं, या ठिकाणी तुम्हाला एक संख्या दिली. दिसते ना तुमच्या डिस्प्लेला मी लिहिलेली संख्या? 2, 3. हो सर. आता हा गुणाकार दिलाय, प्रश्न आहे बरं का, टीईटी मध्ये पडलेला प्रश्न आहे, ह्या संख्यांचा गुणाकार आणि खाली 4 पर्याय आहेत. या पर्यायावर या समसंख्यांच्या नियमानुसार आपण एखादा पर्याय तरी छाटू शकतो की नाही? येस ऑर नो? हो सर, छाटू शकतो. कसं? एकक तर ऑप्शन पंचांची सम असलेले तर करेक्ट, एकदम बरोबर.